देव आलीस तू? कशाला बोलवलं होतं त्या बाईने? कोण होती ती? माहित नाही. देव पण तू गेली होतीस ना भेटायला का नाही? गेले होते साक्षी, पण अगं शेवटपर्यंत त्या बाईने तिचं नाव सांगितलं नाही. फक्त विक्रमशी लग्न करू नकोस एवढंच सांगितलं. हो, आणि खूप कळकळीनं सांगत होती हे सगळं. मला काही कळलंच नाही. का, कशासाठी, काहीच सांगितलं नाही. देव तरी मी तुला सांगत होते जाऊ नकोस जाऊ नकोस, ऐकलं नाहीस तू माझं. अशी माणसं तुला पावला पावलावर भेटत राहणार. आता तू प्रत्येकाला भेटायला जाणार आहेस का? देव कधी आलीस तू? आणि गेली होतीस कुठे न सांगता न सवरता? पोरी म्हणजे ना. आणि गेली होतीस कुठे विचारतेय मी. आई अगं असं काय करतेस? मगाशी मी तुला म्हणाले नव्हते का देव विक्रमला भेटायला गेली म्हणून? हा, हो आई, गडबडीत ना तुला सांगायचंच राहून गेलं. अगं आणि तो फोन कोणाचा होता? कोणतरी बाईचा होता. अभिलाषा म्हणत होती तुझी शुभचिंतक म्हणे. आई आता आपलं नाव राजेश शिर्केंच्या नावाशी जोडलं जाणार आहे ना, मग असे फोन आता येणारच. मोठ्या लोकांच्या वेगळ्याच गोष्टी असतात. तू नको काळजी करूस. तू आता फक्त देऊच्या लग्नाच्या तयारीकडे लक्ष दे. द्या मी धुते. देव काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. चल मग ठीक आहे. अगं हा, विक्रमादित्यच्या अंगठीचं माप हवं होतं मला. काय करायचं तू सांगशील निरोप का मी फोन करू त्यांना? नाही, मी सांगेन निरोप. मी घेऊन येईन अंगठीचं माप. बर चालेल. आई, हा बोल. खूप भूक लागली, काहीतरी खायला दे ना. आईने पोहे केलेत. हा देतेस? तू हातपाय धुवून ये, मी देते गरम करून. लवकर ये. रणवीर राजे, तुम्ही काय बी किती बी आकडेमोड केली तरी तुमच्या मतदारसंघातल्या समध्या तालुक्यापैकी 4 नंबरच्या तालुक्याचं काय खरं नाही. तिथं तुम्हाला कमीच मतदान होणार. तेव्हा तिथं काय करता येईल ह्याचा विचार करायला हवा. तो विचार करणं जर झेपलं नाही तर मग झेपणार नाही कसं? आम्हाला काहीतरी करावंच लागेल. तेच ठरवायला आम्ही इकडे जमलो ना. फक्त विरोधक आमच्या विरोधात काय आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचंय. बोल मणी. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. हो, आपलं काम चोखपणे पार पाड. ठीक आहे. काय झालं? काय वाईट बातमी? मणी ठाकूर, ज्या तालुक्याबद्दल आपण बोलत होतो त्याची जबाबदारी आम्ही त्याच्यावर सोपवली होती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधात अजूनही तिकडे वातावरण आहे. लोक जाहीर सभा घेण्याऐवजी नाक्या नाक्यावर चौक सभा घेऊन लोकांपर्यंत पोहोचतात. आता का हो विठ्ठलराव, विरोधक लोकांचे इतके जवळ पोचले ना आपल्या प्रचाराचं काय त्याला जोर नाही? मंगलाताई, गावातली लोकच राजेश शिर्केंबद्दल काही बाई बोलतात. मग आम्ही गावात प्रचार तरी कसा करणार? त्याचं काय आहे रणवीर, ह्या तालुक्यामध्ये जो लीड घेतो ना तोच इलेक्शन जिंकतो असं इतिहास सांगतो बघा. तेव्हा आपल्याला ताबडतोब काहीतरी करायला हवं. आम्हाला काहीतरी करावंच लागेल. पण त्या तालुक्यातली लोक तुमच्या विरोधात गेलीच का याची 1000 कारणं आम्ही सांगू शकतो. आम्ही विरोध केला होता पण तुम्ही ऐकलं नाही. तुमच्या केमिकल कंपनीचा प्लांट तिथं उभा करायला गेला. लोकांच्या जमिनी जबरदस्तीने हडप केल्यात. लोकल पोरांना नोकरी देतो म्हणलात पण त्यांच्या तोंडाला पानच पुसलीत की हो. हा, खरं का खोटं? आणि वर तुमच्या त्या केमिकल प्लांटनं तिथलं पाणी खराब झालं, लोकांची गाय गुरं दगावली.
मग ती लोक तुमच्या विरोधात गेली तर त्यांचं काय चुकलं? मग आता यावर आम्ही काय करू तुम्हीच सांगा. ते आता आम्ही कसं सांगणार हो? ते तुमचं तुम्हालाच ठरवाय हवं. पर जर काही जमलं नाही तर काय आम्हाला या सीटचं खरं दिसत नाही. ठरलं. यावर उपाय आहे. हा बोला की. कंचा उपाय शोधून काढलात? आता निश्चिंतपणे बोला. काय मंगलताई, कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना बळी द्यायची आमची राजे शिर्के घराण्याची परंपरा आहे. तीच पुढे चालवायचा आमचा विचार आहे. बळी देणार कुणाचा? त्या तालुक्यात आमचा चेहरा म्हणून वावरणारा आमचा सेनापती कुणाबद्दल बोलताय जणू? मणी ठाकूर. हवं तो तर तुमचा उजवा हात असंच म्हणता ना तुम्ही? काय मंगलताई, जेव्हा माणसाचा जीव जाण्याची वेळ येते ना तेव्हा त्याला आपल्या हातापायांपेक्षा आपल्या जीवाची जास्ती काळजी असते. आणि आमचा सगळा जीव निवडणुकीनंतर लागणाऱ्या निकालांवर जडलेला आहे. पण त्याचा बळी देऊन आपल्याला हवं ते मिळेल? मिळवायलाच लागेल. जर त्या तालुक्यामधल्या लोकांमध्ये राजे शिर्केंबद्दल तिरस्कार असेल तर मणी ठाकूर हा राजे शिर्केंचा चेहरा आहे. आम्ही त्यालाच नष्ट करू आणि त्या केसमध्ये अडकवून विरोधकांना पण नष्ट करू. वा रणवीर, कवा कवा तुमच्या डोक्यात अशा काय नामी आयडिया येतात? आम्हाला वाटतं तुम्ही आमचा सल्ला मागाय येता की आमची परीक्षा घ्या. हे बघ, तू विक्रमादित्यशी लग्न करू नकोस. एक मिनिट. विक्रमादित्यबद्दल काही बोलायचं नाही. विक्रमादित्यबद्दलच नाही तर संपूर्ण राजे शिर्के घराण्याविषयी बोलायचंय मला तुझ्याशी. तिथे त्यांना रक्ताच्या नात्याचं, भावभावनांचं काही वाटत नाही. तिथे तुझ्यासारख्या साध्या मुलीला ते स्वीकारतील का ग? हे सगळं तुम्ही मला का सांगताय? आमच्या लग्नामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आयुष्यात तुला प्रॉब्लेम होऊ नये ना म्हणून सांगतेय, त्याच्याशी लग्न करू नकोस. स्वतःला अति शहाणी समजतेस का ग तू? हा? की मला मूर्ख समजतेस? वेडी वाटते मी तुला? पोट तिडकीने सांगते, तुझ्या लक्षात नाही येते हे? हे बघ देव्यानी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. सावध हो. कोण असेल ही बाई? स्वतःचं नावही सांगत नाहीये, पण स्वार्थी वाटत नव्हती. मग यात तिचा काय फायदा असेल? का करते हे सगळं ती? विक्रमशी लग्न करण्यापासून मला का अडवतेय? ठोस कारणही नाहीये तिच्याकडे. साक्षी म्हणते ना, तेच खरं असेल. आता असे फोन वारंवार येत राहणार. आता असं वारंवार होत राहणार. उगाच इतका विचार करते. घे, पटकन पिऊन टाक. मग मला दूध नकोय. मी लहान आहे का तो दूध प्यायला? राहू, काय झालं? का चिडचिड करतेयस? मॉम, कुणी काही बोललं का?
मॉम मी आता मोठी झालीये, मला ठोस असं काहीतरी करून दाखवायचंय. आजपर्यंत मी माझं करिअर सतत चेंज केलं. कधी या दगडावर पाय ठेवला तर कधी त्या दगडावर. कायम स्वप्नांच्याच जगात वावरले, पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत कधीच नाही घेतली. कायम देवयानीचा दुस्वास केला. नेहमी तिच्यावर कुरघोडी करत आले. सगळेजण तिचं करत असलेलं कौतुक मला कधीच सहन झालं नाही मॉम. पण नाही, तिच्यात खरंच काहीतरी विशेष आहे. आणि हे जरी मला मान्य असलं ना, तर या सगळ्याचा खूप त्रास होतो ग मला. पण नाही, मीही आता काहीतरी करून दाखवेन. स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करेन. माझ्यामुळे कुणालाही मान खाली घालावी लागणार नाही. हो, मला अभिमान वाटतो रुपा. तुझ्या या प्रयत्नात मी सतत तुझ्या बरोबर असेल. नाही मॉम, तूही आता मला लहानांप्रमाणे वागवू नकोस. मला स्वतःला प्रूव्ह करायचं. सगळ्यांना पटवून देईन मी की मी देवयानी देशमुख पेक्षा वेगळी नाहीये. सर, आपल्या स्पोर्ट्स लॉनचा हा एंट्रन्स असतो. याच्या डाव्या बाजूलाच ग्राउंड लेवलवरतीच आपण पार्किंगची सोय केलेली. या ठिकाणी तुमची जिम असेल. त्याच्या डाव्या बाजून तुम्ही बाहेर पडलात की इथे समोर स्विमिंग पूल असेल. आणि राईट साईडनी तुम्ही बाहेर पडलात तर समोर केबिन्समध्ये सोनाबाद आणि स्टीम बाथची आपण सोय केलेली. या ठिकाणी लॉन्च टेनिसचं ग्राउंड असेल. आणि या ठिकाणी बिलियर्डला लागूनच बार असेल. त्याच्या शेजारीच आपण ग्रुपसाठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. बिलीव्ह मी सर, आपला स्पोर्ट्स लॉन मधल्या प्रत्येक गोष्टी या हाय क्लासच असतील. फॅन्टॅस्टिक डिझाईन मला आवडलं. ताबडतोब कामाला सुरुवात करा. थँक्यू व्हेरी मच सर. नाही, खरं तर तुमच्या होकाराचीच आम्ही वाट पाहत होतो. हाय विक्रम. ओ सॉरी. नमस्कार, मी विक्रमची होणारी बायको. नमस्ते मॅडम. विक्रम सरांना मी हा प्लॅन समजावून सांगत होतो. मॅडम, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हालाही समजावून सांगतो. नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. माझा आणि विक्रमचा चॉईस एकच आहे, हो ना? विक्रम, माझ्यासाठी जी प्रॉपर्टी तू घेतली आहेस ती सुद्धा हेच डेव्हलप करतायत का? हो, निघा तुम्ही. नाही नाही, एक मिनिट. तुझं काम नको थांबवूस. माझं तुझ्याकडे फक्त 2 मिनिटाचंच काम आहे. पटकन बोल. तुझ्या अंगठीचं माप हवं होतं. प्रेमाचा विजय आहे असं मला वाटतं. तुला नाही वाटत? विक्रम, आत्तापर्यंत मी जे बोलत आले ना तेच घडतंय. तू म्हणाला होतास परमेश्वरही तुला बदलू शकणार नाही. आज तुझा निर्णय तू बदललास. माझ्याशी लग्न करायला तयार झालायस तू. जसा तुझा निर्णय तू आज बदललायस तसाच एक दिवस तूही बदलशील. खात्री आहे मला. तुला असं वाटत असेल की तू जिंकलेस, कदाचित, पण तुला कल्पना नाही
या रस्त्यावरनं तू फक्त आत्महत्या करायला चाललीस. अरे हो, तुला सांगायचंच राहिलं. तुझ्यासाठी ना थोडंसं शॉपिंग करायचं होतं. म्हणजे जावई बापूंसाठी नवीन ड्रेस वगैरे. कधी वेळ आहे तुला? तुला जे हवंय ते घे, त्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. तुला फरक पडत नसेल पण मला फरक पडतो. हा, माझं शॉपिंग करताना मी असायला हवं. तुम्ही कधी जाणार आहात शॉपिंगसाठी? प्रिया वहिनी तुला फोन करतील, त्यासाठी आम्हाला येण्याची गरज नाही. आणि आम्हाला असं वाटतं 2 मिनिटं तुला बोलायचं होतं, तेवढं तुझं बोलून झालंय. तुझं काम झालं असेल तर गेलेस तरी चालेल. ओके, बाय. विक्रम, तूही आता निघणार असशील ना? मला सोडणार नाही? नाही, आम्हाला दुसऱ्या बाजूला जायचं. विक्रम, विक्रम, काय? विक्रम, आपलं लग्न होणार आहे. आणि असं म्हणतात की हे नातं फक्त या जन्माचं नाही, जन्मोजन्मीचं असतं. त्यासाठी दोघांनीही एकमेकांबरोबर चालायचं असतं. तू तर आत्ताच मला सोडून चाललायस. नाही नाही, काही हरकत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जगातल्या वाटा खूप छोट्या असतात. कुठे ना कुठेतरी त्या एकमेकांना नक्की भेटतात. आज मला चुकवण्यासाठी तू तुझी वाट बदलतोस, पण प्रत्येक वळणावर तुझी वाट पाहत तुझं नशीब बनवून मीच उभी असेल. आज हात ना. विक्रम, काय झालं? तुझा हात. हाताला आमच्या कुठं काय?